बिग बॉस मराठी सीझन 6च्या भाऊच्या धक्क्यामध्ये सागर कारंडे यांचे धाबे दणाणलेले आहे, कारण की त्यांना अद्दल घडवलेली आहे रितेश भाऊंनी। तर मित्रांनो, नेमकी रितेश भाऊ आणि सागर कारंडे मध्ये भाऊच्या धक्क्यामध्ये असं काय झालेलं आहे, ज्यानंतर सागर कारंडे यांचं तत्त मम निघालेलं आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आज आहे भाऊचा धक्का, आणि भाऊच्या धक्क्यामध्ये भाऊ येतात आणि ज्यांनी ज्यांनी चुकी केलेली आहे त्याला हार्ट अटॅक धक्का देऊन जातात। तर मित्रांनो, आज भाऊच्या धक्क्यामध्ये भाऊ आले आणि नेहमीसारखं त्यांनी टार्गेट केलं विशाल, संकेत, अनुश्री, आणि शेवटी ते आले सागर कारंडेकडे। ते सागरला बोलले की सागर, तुम्ही जितक्या दिवस बिग बॉसच्या घरामध्ये राहिले, तुमचा एकच गेम आहे की प्रभूला प्रत्येक आठवड्यात टार्गेट करणे, कारण की तुम्हाला वाटतं की प्रभू हे हाईटने छोटे आहेत, त्यांना जास्त बोलता येत नाही आणि त्यामुळं ते एक इझी टार्गेट आहे, आणि लोकांचे आणि घरांच्यांचे ते फेवरेट असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे की प्रभू सोबत आपण भांडलं तर आपण जास्त दिसू। त्यावर मित्रांनो, सागर यांनी ही गोष्टीला इन्कार केला की असं काहीच नाही सर, प्रभू चुकतो म्हणून मी त्यांना बोलतो। तर त्यावर मित्रांनो, रितेश देशमुख बोलले की प्रभूला आई बाप आणि भाऊ आहेत, त्यामुळं तुम्ही त्यांचे आई बाप भाऊ बघायचे बनू नका, तुम्ही ॲज अ कॉम्पिटिटर म्हणून खेळा आणि प्रभू सारखं टार्गेट सोडून एखादं चांगलं तगडं टार्गेट धरा, म्हणजे तुम्ही पण गेम मध्ये पुढे जातात। तर मित्रांनो, असं बोलत अशा शब्दात आणि टोमणे मारत सागर कारंडे यांना चांगलाच धडा दिलेला आहे रितेश भाऊ यांनी। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की सागर कारंडे हे प्रत्येक वेळी प्रभू शेळकेलाच टार्गेट करत होते, म्हणजे नॉमिनेशन असो किंवा काही असो, तर ते बरोबर होतं की चुकीचं होतं? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, व जर तुम्ही आमच्या चॅनल नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।